राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा ठिणगी पडली आहे आणि यावेळेला निमित्त ठरलंय ते थेट मंत्रालयात लाच घेण्याचं। मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचत कारवाई केली। कारकून राजेंद्र ढेरंग याने 50,000 रुपयांची लाच मागितल्याचा आरोप असून त्यातील 35,000 रुपये स्वीकारताना त्याला रंगेहात पकडण्यात आले। ही कारवाई उघडकीस आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली। तर खात्याचे मंत्री नरहरी झिरवाळ हे दिल्ली दौऱ्यावरती असून त्यांनी या घटनेला अत्यंत चुकीचं म्हटलंय। ढेरंग हे मूळ अन्न व नागरी पुरवठा विभागाचे कर्मचारी असून उसनवारीमध्ये या खात्यात नियुक्त करण्यात आले होते अशी माहिती मंत्र्यांनी दिली। सध्या माझ्याकडे जी माहिती आहे का काल जो आमच्या मंत्रालयातल्या क्लर्कवर जो काही ट्रॅप झाला तो तसा अतिशय चुकीच्या पद्धतीनं त्याने तो प्रकार केला म्हणून त्याला त्याची सजा भोगावी लागली। त्याच्यामुळं त्याच्यासाठी त्याची लिंक वगैरे सांगितली जाते। अनेक ठिकाणून बातम्या येतात का बाबा त्यांनी राजीनामा दिला पाहिजे। माझ्याशी त्याची लिंक जोडली गेली तर मी राजीनामा देईन। लाच प्रकरणावरती विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे। खासदार संजय राऊत यांनी या कारवाईवरती आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे। पकडलेले लोक किरकोळ आहेत, सूत्रधारापर्यंत पोहोचलं पाहिजे असा हल्लाबोल राऊतांनी केलाय। औषध प्रशासन मंत्रालय बरं त्यांना त्यातलं काय कळतं मला माहीत नाही, पण त्यांचे अनेक किस्से माझ्याकडे आहेत। कुठला ट्रक सोडा, कुठलं कंटेनर सोडा, असे जे अधिकाऱ्यांना फोन करून सांगत असतात ना ते सगळ्या प्रकारचं तिथे कार्यक्रम चालतात। त्याच्यामुळे जे पकडलेले आहेत ते फार किरकोळ लोक आहेत। नरहरी झिरवाळ यांना त्या ठिकाणी बदनाम करण्याचं, पण त्याच्या पलीकडे माझं ठाम मत असं आहे की आता मंत्रालयामध्ये ह्याच गोष्टी सुरू आहे आणि कोणत्याही मंत्रालयामध्ये तुम्ही जा, कोणाच्याही ऑफिसमध्ये जा, टक्केवारी। सत्ताधाऱ्यांनी या प्रकरणी कठोर भूमिका घेतली आहे। लाचखोर अधिकाऱ्यांना मंत्रालयातून बाहेर फेकलं पाहिजे अशी भूमिका संजय शिरसाट यांनी घेतली। असे जर प्रकार घडत असतील तर निश्चितच आता मंत्रालय सुद्धा लाचेपासून सुरक्षित नाही असा त्याचा अर्थ होतो। म्हणून आम्ही तर सांगेल की अशा सर्व जे काही असे कर्मचारी असतील ज्यांच्याबद्दल थोडी शंका असेल अशा कर्मचाऱ्याला मंत्रालयातून आता बाहेर फेकलं पाहिजे। राज्याचा कारभार ज्या मंत्रालयातून चालतो या ठिकाणी लाच घेतली जात असल्यामुळे प्रशासनाच्या पारदर्शकतेवरती प्रश्नचिन्ह निर्माण झालं। त्यामुळे या प्रकरणातील सूत्रधाराचाही पर्दाफाश होणं गरजेचं आहे, तरच सामान्य नागरिकांची आर्थिक लूट थांबेल। संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई।